नमस्कार, ज्ञानदीप कोचिंग क्लासेस या आपल्या YouTube चॅनलवर मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम मी क्षमस्व आहे की तुम्हाला मागच्या 3 महिन्यापासून एकही व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करू शकले नाही। काही मेडिकल इश्यूजमुळे ते व्हिडिओज अपलोड करता नाही आले, पण आजच्यापासून नक्कीच तुम्हाला रोज नाही म्हणणार पण ॲटलीस्ट 2 दिवसाच्या अंतरावर तरी व्हिडिओज अपलोड केले जातील या चॅनलवर आणि तुम्हाला नक्कीच अबॅकस पुन्हा शिकायला मिळेल घरी बसून। ओके, आता आजच्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्टली -10 शी रिलेटेड म्हणजे अबॅकस लेवल 2 मधले कोणतेच फॉर्म्युला घेणार नाहीये, कारण मागील जे पण व्हिडिओज होते त्याच्यावर खूप सारे कमेंट्स आलेले होते की काही अशा अबॅकस लेवल मधले पण पॉइंट्स आहेत जे समजले नाहीये काही व्ह्यूअर्सला। तर हा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ हा त्या व्ह्यूअर्ससाठी आहे ज्यांना अबॅकस लेवल 1 सुद्धा पूर्णपणे क्लिअर झालेला नाहीये। तर 1, 2 किंवा 3 आपण व्हिडिओज जे आहेत ते अबॅकस लेवल 1 शी रिलेटेड रिव्हिजनचे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण अबॅकस लेवल 2 स्टार्ट करूया। ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत, त्या क्वेश्चन्सच्या थ्रू आतापर्यंत जे पण मी फॉर्म्युला शिकवलेले आहेत अबॅकस लेवल 1 मधले ते सर्व फॉर्म्युला पुन्हा एकदा रिव्हिजन होतील। ओके, तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा। सर्व व्ह्यूअर्सला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा जर तुम्हाला घरी बसून शिकायचं असेल अबॅकस तर। कारण काय होतं, जसं आपण एखाद्या क्लासमध्ये गेल्यावर संयमाने 2 तास तिथे बसतो तसं आपण व्हिडिओ पाहताना करत नाही, आपण फक्त स्किप करत राहतो। हा, हे समजलं स्किप करा, हे समजलं स्किप करा, नाही तसं नाही चालत। ज्या वेळेस तुम्हाला खरंच शिकायचं असेल ना त्यावेळेस व्हिडिओ पूर्णपणे पाहणं खूप गरजेचं असतं, कारण प्रत्येक क्वेश्चन मध्ये व्हिडिओच्या मध्ये कुठेही वेगळा काही पॉइंट येतोच। तर त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करून पाहू नका। ओके, नक्कीच तुम्हाला घरी बसून अबॅकस शिकता येईल जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहत असाल तर। आणि जर का कोणी नवीन असतील जे माझा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत आहेत तर त्यांना एक रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, खाली जो बेल आयकॉन दिलाय तो सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे पण मी व्हिडिओज अपलोड करेल त्याचं लगेचच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर ही करा, इतरांना चांगल्या गोष्टी शेअर केल्या पाहिजे। ओके, चला तर मग आपण ह्या क्वेश्चन्सला सुरुवात करूया। याच्या थ्रू आतापर्यंतचे सर्व जे पण फॉर्म्युला शिकवले गेलेले आहेत अबॅकस लेवल 1 मध्ये हे पूर्णपणे पुन्हा रिवाइज होतील। आता इथे फर्स्ट क्वेश्चन जो आहे, फर्स्ट क्वेश्चन इथे मी घेतलेला आहे 3 + 4 + 5 - 6 - 3। आता बघा, सर्वप्रथम इथे आपण आपला टूल जो आहे तो क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे। फर्स्ट दिले +3, तर हे मी घेणार +3। नेक्स्ट आहे +4, +4 साठी इथे बीड आहेत का? नाही, त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला यूज करावा लागेल। आता +4 साठी मी फॉर्म्युला यूज काय करणार? +5 - 1। हा स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला आहे। मागे प्रत्येक फॉर्म्युलावर मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, प्रत्येक फॉर्म्युलावर। तर नवीन असाल तर प्लीज मागचे सुद्धा व्हिडिओज पहा, जेणेकरून पूर्णपणे अजून क्लिअर होईल। नेक्स्ट आहे +5। आता +5 साठी इथे बीट नाहीये तर मी इथे काय करणार? +10 - 5। बिग फ्रेंडचा -5, बिग फ्रेंडचा फॉर्म्युला यूज होईल। +5 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे +10 - 5। नेक्स्ट इज -6, -6 साठी फॉर्म्युला यूज होईल -10 + 5 - 1। हा आला आपला कॉम्बिनेशन फॉर्म्युला, जो लेवल 1 मधला लास्ट फॉर्म्युला आहे, म्हणजे कॉम्बिनेशन फॉर्म्युला हे लास्ट फॉर्म्युलाज आहेत त्यातले। नेक्स्ट आहे -3। आता -3 साठी इथे मी काय करणार? -5 + 2, -5 + 2 म्हणजे -5 मधून 2 मायनस केल्यावर काय येतं? 3 येतं। तसं इथं -5 + 2 करायचे, बिकॉज मायनस प्लस हे मायनस होतं, त्यामुळे आपला आन्सर येतं 3। आता हे जे आपले सायन्सचा घोळ असतो प्लस मायनस, ज्याच्यामध्ये तुम्ही सगळेच घोळ म्हणजे कन्फ्युज होता, याच्याशी रिलेटेड सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आधी, तर तो सुद्धा व्हिडिओ पहा। त्याच्या थ्रू तुमचे सर्व जे पण डाऊट्स असतील की प्लस मायनस असेल तर काय करायचं, मायनस प्लस असेल तर काय करणार, प्लस प्लस असेल तर काय करणार, प्रत्येकाबद्दल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। प्रत्येक टॉपिकचा प्रत्येक सेपरेट एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर, तर नक्की आधीचे व्हिडिओ पहा। ओके, याचा आन्सर आपले येतं 3। नेक्स्ट क्वेश्चन आहे +2, तर हे मी घेतले +2
+3 साठी फॉर्म्युला यूज होईल +5 - 2. नेक्स्ट आहे +8. +8 साठी आपण इथे काय करणार, कॉम्बिनेशन फॉर्म्युला. +8 साठी आपल्याला घ्यायचंय +10 - 5 +3. बघा +10 मधून -5 मी केले तर 5 राहतात आणि +3 केले तर हे +8 होतील. ओके. नेक्स्ट इज -7. -7 साठी बीट नाहीये तर इथे मी फॉर्म्युला यूज करेल. -7 चा फॉर्म्युला आहे -10. बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे -10 +3. पण इथं +3 साठी पण बीट नाहीये तर काय करणार, -10 +5 and -2. -10 +5 -2. -10 +5 5 राहतील आणि -2 पण केलं तर बरोबर इथे -7 होतील. नेक्स्ट इज +4. +4 साठी इथे काय करणार आता, +10 -5. आता बघा +10 -5 केले म्हणजे 5 ऍड झाले तिथं. आपल्याला काय करायचे, 4 ऍड करायचे तर मी 1 मायनस करणार. ओके. तर इथे माझा आन्सर येतं 10. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे +4. हे घेतले +4. नेक्स्ट इज +8. +8 साठी फॉर्म्युला आहे +10 - 2. नेक्स्ट इज +7. +7 साठी आता बघा इथं काहीच फॉर्म्युला यूज करायची गरज नाहीये कारण ऑलरेडी बीट्स आहेत तिथं. तर ज्या वेळेस आपल्याकडे बीट्स अवेलेबल असतील त्यावेळेस कोणताच फॉर्म्युला यूज नाही करायचं, वेगळं काहीच किचकट करून ठेवायचं नाही. बीट्स अवेलेबल असतील तर डायरेक्टली +7 आपण करू शकतो. सॉरी इथं -7 आहे. -7 +7 साठी डायरेक्टली आपण ऍडिशन करू शकतो, इथं बीट्स आहेत म्हणून. पण हे -7 आहे तर -7 साठी फॉर्म्युला यूज होईल -10 +5 -2. ओके. नेक्स्ट इज +5. +5 साठी फॉर्म्युला आहे +10 - 5. नेक्स्ट इज +4. तर हे +4 डायरेक्टली घेणार, बीट्स आहेत त्यामुळे. तर आपला आन्सर येईल 14. नेक्स्ट आहे +3 +7. तर हे फर्स्ट हे +3. आता +7 साठी काय करावं लागेल, बीट्स नाहीये इथं 6 आहे तर +7 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 3. +10 - 3. नेक्स्ट इज -9. -9 चा फॉर्म्युला आहे -10 +1. -10 +1. नेक्स्ट आहे +4. +4 साठी स्मॉल फ्रेंडचा फॉर्म्युला +5 - 1. ओके. नेक्स्ट इज +8. +8 साठी फॉर्म्युला आता इथं बीट नाहीये तर +8 साठी इथं कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज होईल +10 - 5 +3. म्हणजे आपला आन्सर येतं 30. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5 + 7. तर फर्स्ट हे मी घेतले 5 +7 करायचे तर +7 साठी इथं +10 - 5 +2. +10 - 5 +2 हा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे. ओके. नेक्स्ट आहे -6. -6 साठी इथं बीट्स नाहीये युनिट्स मध्ये डायरेक्टली करायला तर आपण काय करणार, -10 +5 -1. हे झाले -6. नेक्स्ट आहे -2. -2 साठी फॉर्म्युला आहे -5 +3. -5 +3. ओके. नेक्स्ट इज +8. +8 साठी फॉर्म्युला आहे +10 - 2. ओके. +10 - 2 मीन्स आपला आन्सर येतं 12. नेक्स्ट क्वेश्चन आहे +4 + 9. तर फर्स्ट मी इथे घेते हे +4. +9 साठी माझा फॉर्म्युला आहे +10 - 1. +10 - 1. नेक्स्ट इज +8. आता +8 साठी सुद्धा फॉर्म्युला यूज करावा लागेल कारण इथे फक्त 6 आहे. तर +8 साठी फॉर्म्युला आहे +10 - 2. ओके. +10 - 2. 10 मधून 2 मायनस केले तर 8 येतील. बरोबर. नेक्स्ट इज -6. -6 साठी आता इथे बघा बीट्स नाहीये फक्त 1 आहे आणि इथे 20 आहे तर -6 साठी आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज करावा लागेल. तर -6 चा कॉम्बिनेशन फॉर्म्युला आहे -10 + 5 -1. -10 + 5 -1. ओके. नेक्स्ट इज -2. तर -2 चा फॉर्म्युला आहे -5 + 3. -5 + 3. 5 मधून जर आपण 3 मायनस केले तर आन्सर येतं 2.
त्याचप्रमाणे -5 आणि +3 केले तर मायनस प्लस मायनस होतील आणि आन्सर येईल 2 म्हणजेच -2. ओके, मीन्स आपला आन्सर येतं 13. ओके, नक्कीच तुम्हाला हे फॉर्म्युला समजले असतील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, +6 - 2. तर फर्स्ट हे मी घेतले +6 -2 करायचे तर -2 साठी फॉर्म्युला आहे -5 + 2. नेक्स्ट आहे +7 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 3. नेक्स्ट +2. आता बघा बीड आहे तर डायरेक्टली +2 करणार इथे. ओके, नेक्स्ट इज -9. -9 चा फॉर्म्युला आहे -10 + 1. तर आपला आन्सर येईल 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे +5 + 7. तर इथं फर्स्ट हे +5 +7 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 5 + 2. ओके, नेक्स्ट आहे +2. +2 साठी हे +2. नेक्स्ट इज -6. -6 चा फॉर्म्युला इथं कॉम्बिनेशन फॉर्म्युला यूज होईल तर -10 + 5 - 1. ओके, नेक्स्ट इज +2. आता +2 चा फॉर्म्युला काय आहे? +2 चा फॉर्म्युला आहे +10 - 8. +10 - 8 हा बिग फ्रेंड्स फॉर्म्युला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळे अपलोड केलेले आहेत सर्व फॉर्म्युलाज. तर नक्की हे पूर्णपणे तुम्ही पुन्हा एकदा पहा जर पूर्णपणे शिकायचं असेल तर. नेक्स्ट क्वेश्चन आहे +3 फर्स्ट. हे +3. नेक्स्ट इज +4. +4 चा फॉर्म्युला आहे +5 - 1. ओके, नेक्स्ट इज +9. +9 चा फॉर्म्युला आहे +10 - 1. नेक्स्ट +5. बीट्स नाहीये तर +10 - 5. नेक्स्ट इज -6. -6 साठी फॉर्म्युला आहे -10 + 5 - 1. ओके, तर इथे आपला आन्सर येईल 15. नक्कीच तुम्हाला समजत असेल. काहीही जर तुम्हाला डाऊट्स असतील, एखादा फॉर्म्युला जर समजत नसेल किंवा स्पीड मध्ये जात असेल तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे की मागचे जे पण व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज पुन्हा एकदा तुम्ही पहा. मागचे जे पण व्हिडिओज आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक फॉर्म्युला पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मागचे सुद्धा व्हिडिओज पहा, खरंच जर तुम्हाला अबॅकस शिकायचं असेल तर. ओके, चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. +4. तर हे मी घेतले फर्स्ट +4. नेक्स्ट इज +3. +3 साठी इथं मला 10 चा फॉर्म्युला यूज करायचा नाहीये बिग फ्रेंड्सचा, कारण स्मॉल फ्रेंड यूज करू शकते मी. तर इथं +3 साठी फॉर्म्युला यूज होईल +5 - 2. नेक्स्ट इज +6. +6 साठी फॉर्म्युला आहे +10 - 5 आणि +1. बघा +6 चा जो फॉर्म्युला आहे तसाच -6 चाही फॉर्म्युला यूज होतो, फक्त त्याच्यामध्ये सायन्सचा चेंजेस होतो. त्याच्यामध्ये जे फ्रेंड्स आहेत, बिग फ्रेंड्स किंवा स्मॉल फ्रेंड जे पण आहेत ते फ्रेंड्स तेच असतात. त्याच्यामध्ये चेंजेस होत नाही नंबर्स मध्ये, फक्त तिथं सायन्सचा चेंजेस होतो आणि सायन्सच्या चेंजेसमुळे ते पूर्ण आन्सर वेगळं येतं. म्हणजे प्लसचं मायनस प्लसचं प्लस येईल, मायनसचं मायनस येईल. त्यासाठी ते नंबर्स तेच असतील, त्याच्यामध्ये फक्त सायन्स योग्यरित्या आपण यूज केले पाहिजे किंवा ते सगळं आपण बरोबर फॉर्म्युला आठवण ठेवला पाहिजे. ओके, आता इथे बघा फर्स्ट आपण इथे +4 +3 आणि +6 ह्या इथपर्यंत घेतल्या आपण, +6 पर्यंत. आता आपल्याला करायचंय -8. तर -8 साठी फॉर्म्युला यूज होईल. आता इथे बीट नाहीये तर -10च करावं लागेल. तर -8 साठी फॉर्म्युला यूज होईल -10 + 5 - 3. म्हणजे इथं 8 पूर्णपणे मायनस होतील. ओके, समजलं. आता बघा नेक्स्ट दिलेला आहे +7. +7 साठी फॉर्म्युला आहे +10 - 5 + 2. आपला आन्सर येईल 12. आहे की नाही सोपं? जर तुम्ही मनाने करत असाल, इंटरेस्ट घेऊन करत असाल तर हे सोपं वाटेल. जर तुम्ही इंटरेस्ट घेऊन करत नसाल तर हे सोपं वाटणार नाहीये. तर जे पण आपल्याला शिकायचंय हे पूर्णपणे आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केलं तरच आपल्याला समजतं, नाही तर समजत नाही. तर तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा आणि योग्यरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर नाहीच तरी समजलं तर प्रत्येक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, प्रत्येक फॉर्म्युला बद्दल वेगळा सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी चॅनलवर, तर ते सुद्धा व्हिडिओज पहा. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओज ते पाहायला अवघड जातं तर तसंही होणार नाही.
प्रत्येक व्हिडिओला मी नंबर सुद्धा दिलेला आहे, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 अशा प्रकारे. तर तुम्हाला ते पाहण्यासाठी ही खूपच सोयीस्कर आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे. फक्त तुम्हाला वेळ द्यायचे, फक्त तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे पाहायचे. ओके, चला मग पुढचा क्वेश्चन घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन इथे दिलेला आहे 4 + 8 - 5. फर्स्ट आहे 8, म्हणजे मी घेतले 8. नेक्स्ट इज -5. तर -5 साठी इथे मी डायरेक्टली -5 करू शकते. नेक्स्ट आहे +9. तर +9 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 - 1. नेक्स्ट आहे -6. -6 साठी फॉर्म्युला यूज करावा लागेल. -6 चा फॉर्म्युला यूज होईल -10 + 5 - 1. नेक्स्ट आहे +9. तर +9 साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 1. म्हणजे आपला आन्सर येईल 15. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 + 4 + 3. तर फर्स्ट हे मी घेतले 7 + 4. +4 चा बिग फ्रेंडचा फॉर्म्युला आहे +10 - 6. नेक्स्ट इज +3. आता बीट्स इथं आहे तर डायरेक्टली मी +3 करणार. +3 - 7. -7 साठी फॉर्म्युला यूज होईल. -7 चा फॉर्म्युला आहे -10 + 5 - 2. -10 + 5 - 2. ओके, नेक्स्ट आहे +8. +8 चा फॉर्म्युला यूज होईल इथं +10 - 2. मीन्स आपला आन्सर येतं 50. आहे की नाही हे सोपं? ऍक्च्युली खूप सोपं आहे अबॅकस, जर तुम्ही योग्यरित्या शिकलात तर. जर तुम्ही खरंच शिकायचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलात तरच तुम्हाला समजेल अबॅकस. काय होतं, कोणतीही बिल्डिंग बांधायची असेल तर पाया मजबूत असणं खूप गरजेचं आहे, बरोबर की नाही? तर त्यासाठी तुम्ही सुरुवातीपासूनची जर व्हिडिओज पाहिलात, क्लास 1, क्लास 2, सर्वात फर्स्ट जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी टूलवर कोणत्या बीटची काय व्हॅल्यू आहे हे सुद्धा पूर्णपणे समजवलेलं आहे. ओके, तर तुम्ही जर सुरुवातीचे व्हिडिओज पूर्ण पाहिलात तर नक्कीच तुम्हाला पूर्णपणे समजेल. आणि जे पण कमेंट्स आलेत काही व्ह्यूअर्सचे, त्यांच्यासाठी म्हणून हा मी व्हिडिओ आज अपलोड केलेला आहे. कारण काहींचे असे डाऊट्स होते की याच्यामध्ये हे फॉर्म्युला नाही समजलं, किंवा आम्हाला हा लास्ट क्वेश्चन नाही समजलं, किंवा वेगळं काहीतरी. तर त्यासाठी म्हणून आजच्या हे जे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत, टोटल 11 क्वेश्चन्स आपले 12 क्वेश्चन्स आपले झालेले आहेत. या 12 क्वेश्चन मध्ये आतापर्यंत जे पण मी फॉर्म्युला शिकवलेत अबॅकस लेवल 1 मध्ये, ते सर्व फॉर्म्युला पुन्हा एकदा रिवाइज केलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये 2-2, 3-3 फॉर्म्युला यूज केलेले आहेत. ओके, त्याप्रमाणेच हे क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत. तर सर्वांना रिक्वेस्ट आहे की प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा. जर खरंच अबॅकस शिकायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पाहिलात तरच तुम्हाला अबॅकस घरी बसून शिकता येईल. आणि नक्कीच तुम्ही शिकाल घरी बसून अबॅकस. ओके, तसं मी माझ्याकडून तर प्रयत्न करत आहे, तुम्हीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि तुमचा प्रयत्न म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहणं. ओके, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन, वेगळे काही क्वेश्चन्स घेऊन, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन क्वेश्चन्सच घेणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.